बॉलिंग टाकली, जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. जुने जाणते खेळ कुशी 11 टाकणे टीमचा 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचे. तदनंतर दुर्वांग स्पोर्ट्स क्लब जय बजरंग डेहने संघाचा देखील 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचे. आणि आमचे दोन्ही ऑफिशियल सज्ज आहेत. संदेश किस्मतराव स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये, तर तदनंतर हेमंतजी तावडे आमच्या ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कआउट पाहायला मिळेल. निलेश पाडेकर आरज का ओके, म्हणजे एक निलेश आरज आहे, एक निलेश पाडेकर आहे. एवन जोडी गोलंदाजी संतोष शेठ शिंदे साहेब, लहू शेठ लिहे साहेब, देवरामजी रोटे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लागलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन असनच तेव्हा डोळखाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित डोळखाम विभाग प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामधील दिवस क्रमांक 5 आणि 5व्या दिवसामधील मॅच क्रमांक 3 चौथी मॅच. पहिला चेंडू इनसाइड आउट केला गेले आणि चेंडू त्या ठिकाणी क्लिअर झालाय. सुरू झाला या ठिकाणी वारा आणि वाऱ्याच्या सोबत तुफान लाटासोबत हा चेंडू सीमारेषा दाबेत घेतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा पार आर पार आलाय. किशोर तसळेच्या बॅटमधून पहिला षटकार. ₹100 लागू झाले. प्रति षटकासाठी ₹100. निलेश आरजवर आक्रमण केलं गेले. क्विकर वन मिस टायमिंग संधी आली आणि कॅच ड्रॉप केली. ही कॅच ड्रॉप केली की मॅच ड्रॉप केली, परंतु मी तर म्हणेल एक्स्ट्रा धाव देखील दिली गेली. एक्स्ट्रा धावा किती या ठिकाणी मिळतील? पंच किती? 5 धावा. जिथे एकही नव्हती तिथे 5 धावा दिल्या. अशा पद्धतीने मॅचेस जिंकल्या जात नाही, अशा पद्धतीने मॅचेस हातामधून गमावल्या जातात. कारण ही एक धाव नाहीये, या 5 धावा आहेत. किंबहुना मला वाटतं किशोर दसाडे जर इथे टिकला, किशोर दसाडे जर इथे स्थिरावला, किशोर दसाडे मात्र सोडणार नाही. कारण वाघाच्या दाताला रक्त लागल्यानंतर वाघ शिकार करणं सोडत नसतो. धावा आल्या 5, धावा झाल्या 2, चेंडू मध्ये 11. निलेश्वरनी चक्रव्यूहामध्ये अडकवलं होतं, परंतु चक्रव्यूह भेदता भेदता क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. बॅट्समॅन स्ट्राइक चेंज होणार ना. कुणाल गोरले आलेत. रिवर्स खेळायला गेले होते. गती भरपूर वेग होता, परंतु लाईन चांगली होती. निलेश अरजचं मी कौतुक करेल, कारण निलेश अरज अत्यंत स्पीडी, अत्यंत वेगवान, फास्ट गोलंदाज आहे. आणि ज्यावेळेस वेग, अतिरिक्त बाउन्स असतो, अतिरिक्त गती असते आणि एक टप्पा जर अचूक असेल, ऍक्युरेसी असेल, तर त्या गोलंदाजाला मारणं कठीण असतं. पहिला चेंडू कुणाल गोरले रिवर्स खेळायला गेले होते. डॉट बॉल आलाय. 11 धावा धावसंख्या बलकावर. पॉवर प्लेचं षटक. शॉर्ट आपले आणि इथे विकेट आली. शॉर्ट मिड विकेटला विकेट पकडली जाणार. कुणाल गोरलेला परतावं लागेल तंबूच्या ऑस्ट्रेलियाला. फर्स्ट विकेट इज डाऊन. कम बॅक परफॉर्मर निलेश आरज. काय जबरदस्त बॉलिंग करतोय. 11 धावा अगदी बघितलं तर पहिला षटकार आला, तदनंतर चांगली बॉलिंग केली. मिसफिल्डिंगच्या माध्यमातून 5 गेल्या, तदनंतर कमबॅक केलं गेलं. डॉट बॉल आला आणि आणखीन विकेट डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रकाश फळे तंत्रशुद्ध फलंदाज आलेत बॅटिंग मार्कवर. रफ्तार का सौदागर निलेश आरज.
शॉट आपल्याला फक्त दिशा दिली परंतु टायमिंग इतकं चांगलं नव्हतं. एक मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये. दिशा दिली होती ऑन साइडला, स्क्वेअर होती विकेट डीप बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये त्या ठिकाणी होते. बारा. फुल टॉस डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोन मध्ये एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार येणार. फुल टॉस डिलिव्हर्ड केला आणि बॅट्समनच्या फेवर मध्ये हा चेंडू गेला. पहिलं पॉवर प्लेचं षटक. गती आहे परंतु गतीला नियंत्रण ठेवणं देखील गरजेचं असतं कारण सातत्याने आणि प्रेक्षक राजा तुम्हाला आम्ही डगआउट का निर्माण करून दिलाय तर तुम्हाला सावली मिळावी परंतु चेंडू जर तुमच्याकडे गेला तर तो चेंडू आणून देणं तुमचं कर्तव्य आहे. मॅच बघण्यासाठी तुम्ही येताय आम्हाला आनंद होतोय परंतु चेंडू दिला नाही तर मॅच चालू होणार नाही. यासाठी मी विनंती करतो चेंडू आणून देण्यासाठी सहकार्य असावं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 खुशी 11 ढाकणे या टीमच्या माध्यमातून धावसंख्या धावफलक लागली गेली आहे. 6 ओव्हरची मॅच असेल. 2 षटक हे पॉवर प्लेचे असतील. P1चं षटक संपलंय. P2 सुरू झालाय. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील नाही का? एकच आहे का? 2च. ओके ओके. एक लॉंग ऑनला आहे, एक काऊ कॉर्नर झोन मध्ये आहे आणि एक खेळाडू बघितला तर लॉंग ऑफला आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर व्ह्यूअर रचना बघितलं लेग स्लिप आहे, एक गली आहे, तदनंतर शॉर्ट कव्हर झोन, तदनंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, तदनंतर सिली मिड ऑन सिली मिड विकेट की ज्याला आम्ही शॉर्ट मिड विकेट म्हणतो, शॉर्ट स्क्वेअर लेग देखील आहे. और रफ्तार रफ्तार गती 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 एक्स्ट्रा पेस and what a fabulous delivery, completely pitching on the wide line Yorker, the batsman trying to cut away but there is no chance to batter. Dot ball. जबरदस्त चेंडू, गतीवान चेंडू पाहायला मिळाला. लाईन लेंथ निलेश पाडेकर आले होता. शॉर्ट ऑफ लेंथ दिशा दिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये परंतु टायमिंग नाही. फक्त दिशा देण्याचं काम प्रकाश फोर्डेच्या माध्यमातून केलं जाते. अजून टायमिंग झालेलं नाहीये आणि जो टायमिंग बघायला मिळतोय तो किशोर धसाडेकडनं पाहायला मिळत आहे. किशोर धसाडे अगदी बघितलं तर आतापर्यंत त्याच्या बॅट मधून एक षटकार आला, एक पंजा आला आणि त्यानंतर एक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 17. यावेळेस फटका चांगला आहे, टाइमिंग बेमिसाल, चेंडू करतोय हवाई सफर. गेंद आई स्लॉट में उसे पार किया, चलते चलते हुए पार्किंग लॉट में. किशोर धसाडे इज ऑन फायर. दूसरा षटकार. फक्त दिशा दिली. वॉट अ क्लासिकल लेग ग्लान्स. चेंडू फाईन लेग झोन मधून निघाला, डीप बॅकवर्ड लॉंग लेगला गेला, सीमारेषेचा वेध घेत 4 रन चौकार. बॅक टू बॅक. आतापर्यंत धावांची गती वाढवण्याचा आलेख परिस्पर्शाप्रमाणे जर कोण करत असेल तर मॅन इन फॉर्म किशोर धसाडे इज ऑन फायर. डीप बॅकवर्ड लॉंग लेगला आलाय. आणखीन एक नेत्रदीप क्लासिक चौकार. किती जबरदस्त आहे. ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटले जातात तो महत्वपूर्ण खेळाडू जर खेळला तर अख्खी 11च्या 11 टीम खेळाडूंची तिथे चिंताग्रस्त पाहायला मिळते. स्टेट डाऊन द ग्राउंड. टायमिंग चांगलं पाहायला मिळालं. लांगा परिषद सुद्धा आहेत. गुड फिल्डिंग. एक धाव मिळाली. एका बाजूने कातिलाना अंदाज पाहायला मिळतोय किशोर धसाडेचा. आयकॉन किशोर धसाडे वोड इनिंग इथे सादर करत असताना तर दुसऱ्या बाजूला शांत डोक्यावर बर्फ देऊन खेळणारा क्लासिक तंत्रशुद्ध खेळाडू प्रकाश फोर्डे. अजून ह्या मॅच मध्ये तरी त्याचा अजूनही बघितलं तर तो क्लास बघायला मिळाला नाही. टचअप फक्त देत आहेत, अजून टायमिंग नाहीये. 28 झाल्या. फुल टॉस मिस टायमिंग आहे. नो बॉल. एक धाव मिळाली. नो बॉल आहे. 1+1.
प्रकाश पुरेपूर प्रयत्न करतोय परंतु 30 सर्कल अजून त्याचं पार झालेलं नाहीये. एक्स्ट्रा गतीमुळे प्रकाशला अजूनपर्यंत टायमिंग करणं शक्य झालेलं नाहीये. परंतु किशोर दसाडे ज्या वेळेस आलेत त्यांची बॅट इतक्या वेगाने त्या चेंडूपर्यंत जाते की चेंडू सीमारेषेचा भेद घेत असतो. फुल टॉस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला, ठोकला, ये लगा सिक्सर. कॅप्टन लगा तो सिक्स. किशोर दसाडे पदलालीचं दाखवलं, पुढे आले, ऑन साइडला फुल टॉस मध्ये डिलिव्हर केलं आणि डिपॉझिट केलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. अशोक फोर्डे यांच्याकडनं अजून 100 रुपये म्हणजे एकंदरीत 300 रुपये प्राप्त झालेले आहेत. किशोर दसाडे खुशी 11 ढाकणे संघाचा आयकॉन प्लेअर आणि आयकॉन प्लेअर ज्यावेळेस खेळतो नावाप्रमाणे साजेसा खेळ करतो त्यावेळेस अख्खी टीम ही चिंताग्रस्त राहत नाही, चिंतामुक्त राहते. आणि इथे देखील आपण पाहू शकतो खुशी 11 ढाकणे संघाचा सर्वाधिक आनंद जर होत असेल तर त्यांचा 15वा खेळाडू नरेश मामा चौधरी यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय की चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय. आणि संघ मालक जगदीश भोईर सर जे आमचे लाडके पोलीस पाटील आहेत साकोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीचे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जाते की किशोर दसाडे अजून 6 ओव्हर खेळला तर हाहाकार माजवेल. 2 ओव्हरमध्ये 36 धावा आल्या, 18.00 सरासरीने धावा आल्या 36. गोलंदाजी मार्गावर आलाय मिस्त्री बॉलर प्रशांत देशमुख. ओव्हर द विकेट शॉट आपल्या हुक केलाय. 4 धावा मिळतील. फाईन लेग झोन मध्ये प्रकाशने आपला क्लास दाखवला. किती वेळ तुम्ही थांबवणार, किती वेळ थांबवणार. तंत्रशुद्ध फलंदाज जो असतो त्याला तुम्ही जास्त वेळ थांबवू शकणार नाहीये. इथे आपला क्लास दाखवला, हुक केलं. हुक करत असताना फाईन लेग झोन मध्ये चौकार. टीमच्या माध्यमातून धावा झाला. धावसंख्या बलकावर 40. एक गडी बाद 40. पहिला खेळाडू बाद झाला तो खेळाडू होता कुणाल गोरले. 0 वर बाद झाला कुणाल गोरले. जास्त काही करू शकला नाहीये परंतु प्रकाश फोर्डे आले, त्यांनी साथ दिली, पार्टनरशिप बिल्डअप केली आणि आतापर्यंत पार्टनरशिपचा विचार केला आपण तर 40 धावा पार्टनरशिप झालेले आहेत. खूप चांगलं नव्हे तर भरपूर खतरनाक क्रिकेट इथे पाहायला मिळालंय खुशी 11 ढाकणे टीमच्या माध्यमातून. जम्पिंग आणि इथे आपण बघू शकतो ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. प्रशांत देशमुख वर देखील या ठिकाणी आक्रमण केल्या गेल्यामुळे त्याला देखील भाग पाडलाय आणि पहिला बाउन्स 1 फॉर दी ओव्हर या ठिकाणी पंचांनी घोषित केला गेलाय. भरपूर बाहेर होता आणि उंच देखील होता. एक गडी बाद 41 धावा. फक्त दिशा दिली पॉइंटच्या क्षेत्रामधून गॅपमध्ये आहे परंतु यावेळेस फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक कोणाला मिळाली हे चांगलं क्रिकेट आहे कारण या मैदानावर ज्या वेळेस विकेट जातात त्या वेळेस धावा कमी होतात. विकेट जर राहिली कारण हार्ड हिटिंग क्वालिटी वाले अजूनही खेळाडू खुशी 11 संघाकडे भरपूर आहेत. प्रकाश तीव्र सारखा अष्टपैलू खेळाडू अजूनही डगआउट मध्ये आहे. अक्षय पडवल सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस ड्राईव्ह करतात, एक मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी बघावं लागेल नाही एकच मिळणार. ज्या वेळेस रिस्की धाव असते त्या वेळेस ते धावत नसतात हे देखील या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळालं. फक्त दिशा दिली आणि या ठिकाणी आपण बघू शकतो एकच मिळणार. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली गल्लीमध्ये. एक मिळाली. धावसंख्या धावफल कव्हर 1 गडी बाद 44 झाल्यात आतापर्यंत. ही ओव्हर चांगली टाकली कारण एक चौकार तर सोडल्यात आतापर्यंत धावा प्रशांत देशमुखने एकेरी स्वरूपातच दिल्यात. एक वाईट सोडला तर चांगलं षटक कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 36 आल्या होत्या.
यावेळेस मिस टायमिंग आहे, झेल उडालाय, झेल होऊ शकतो आणि कॅच ड्रॉप केली. पुन्हा एकदा सातत्याने जीवनदान दिलं. कोणत्या खेळाडूला जीवनदान द्यावं याला देखील भान असावं. भान हरपून फिल्डिंग करणार तर टीम हरणार, कारण असा खेळाडू इथे जो खेळतोय किशोर दसाडे, 2 जीवनदान मिळालं. एक स्लिप मध्ये गल्लीमध्ये जो शत्रक्षक होता त्याच्या हातामध्ये सोपी कॅच होती आणि लॉंग ऑनला सगळ्यात अनुभवी खेळाडू सुभाष इंजिनियर पाटेकर अतिघाई संकटात नाही आणि इथे चांगल्या खेळाडूची कॅच सोडली गेली. इथे मात्र जखमेवर मीठ सोडणं याला म्हणतात. अगर कॅच छोड़ोगे तो कैसे छोड़ोगे, देखो जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. इथे बॅट्समन देखील त्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. धावसंख्या धावफलक पोहोचली 1 गडी बाद 52. षटकांक 3 संपन्न झालं. 3 ओव्हरमध्ये 52. एक्केचाळीस धावा किशोर दसाडे मॅन फ्रॉम खुशी 11 ढाकणे. ढाकणे गावचा हा सुपरस्टार सितारा आज मात्र डोखांचं हे मैदान गाजवतोय. संपूर्ण क्रीडा रसिक वर्गांच्या गळ्यातील बनलेला ताईद आणि खुशी 11 ढाकणे टीमचा सूत्रधार मॅन इन फॉर्म, कॅप्टन लीड इन फ्रॉम द फ्रंट. आणि इथे देखील दाखवत असताना आयकॉन कसा असावा, बॉलिंग असो बॅटिंग असो फिल्डिंग असो तिन्ही डिपार्टमेंट मध्ये A1 क्वालिटी. धन्यवाद सचिनजी चौधरी, आमचे लाडके गुरुवर्य, ज्यांच्या माध्यमातून इथे सगळे मॅन ऑफ द मॅचेस सन्मान चिन्ह दिले गेलेत आणि अंतराळासाठी ते गेलेत. अत्यंत जबरदस्त समालोचक आहेत आणि आज त्यांनी बॉलिंग देखील केली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही दिलेले सहकार्य. उद्या ते संपूर्ण दिवसभर असतील, त्यामुळे आम्हाला देखील चिंता करण्याची गरज नसते, कारण चिंताग्रस्त आम्ही राहू शकत नाही ज्या वेळेस सचिन चौधरी असतात. हिंगलूचे चाहते देखील ही स्पर्धा बघण्यासाठी आलेत. खूप दूरवरचा प्रवास. आमचे वेखंडे दादा खूप आनंद घेत आहेत. या आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत असेल. धावा झाला, धावसंख्या फलक 1 गडी बाद 52. शॉट आपल्या लूक केलाय, फाईन जातोय, थांबणार नाही आणि चेंडू आपण बघतोय थांबलेला आहे. आणि चक्री 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 आणि चक्रवात व्यास द्यावं लागेल, कारण मिळाल्या ज्या ठिकाणी 2 होत्या त्या ठिकाणी मिळाल्या 4 धावा. चौकाराने धावसंख्या पोहोचली 56. एका बाजूला जर बघितला तर जो खेळाडू किशोर दसाडे, आक्रमकतेचं दुसरं नाव, तर दुसऱ्या बाजूला अगदी बघितलं तर सफरचंद कापताना ज्या सुरीचा वापर केला जातोय ती सुरी जखमही होत नाहीये आणि अगदी बघितलं तर वेदनाही होत नाहीयेत. काय जबरदस्त क्रिकेट इथे पाहायला मिळालंय प्रकाश फर्डेच्या माध्यमातून. एका बाजूला षटकार किंग, दुसऱ्या बाजूला चौकार किंग. स्लाइस केला पॉइंटच्या डोक्यावरनं, क्लासिक स्क्वेअर कट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. क्लास क्लास क्लास, कारण याचं नाव आहे प्रकाश फर्डे, क्लासिकल फलंदाज. स्क्वेअर कट आणि स्क्वेअर कट अप्पर कट खेळत असताना फक्त गोलंदाजीच्या गतीचा वापर केला आणि चेंडूने केली त्या ठिकाणी स्वीपर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. चौकार.
ऑफ साइडला बरं का, लक्षात असू द्या. ओ विकेट कीपर, गुड फिल्डिंग जेडी आहे. हे विसरून चालणार नाही की विकेट कीपरच्या मागे असा खेळाडू आहे ज्याला तुम्ही समोर किती धावा द्या तो मारू शकतो. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. किशोर धसाडे आणि दुसरा किशोर धसाडे ज्याला जेडी म्हणतात. 60 धावा, 1 गडी बाद, 60 अशी धावसंख्या धावफलकावर लागली आहे. खुशी 11 ढाकणे टीमची. एक फलंदाज फक्त त्यांनी आतापर्यंत गमावलाय. प्रकाश फोडे अगदी जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत. फुलटॉस ऑन साइडला या ठिकाणी फक्त दिशा दिली आहे. बेस्ट पॉइंट जर बघितलं प्रकाश फोल्डेचं 500 होते, परंतु 500 रुपयामध्ये जर इतका तंत्रशुद्ध फलंदाज मिळत असेल तर संघ मालक आनंदीच असेल. थँक्यू. आपण ती दिशा बदला फक्त, कारण काच पूर्णपणे येते इकडे. 1 गडी बाद, 61 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना प्रकाश फोल्डे खेळतो या ठिकाणी 18 धाब्यांवर 11 चेंडूमध्ये, तर किशोर दसाडे डिस्ट्रॉयर 10 मध्ये 41 वर पोहोचलाय. ऑन साइडला स्क्वेअर कट केली आपण बघू शकतो. स्क्वेअर विकेट चेंडू फाईन गेलाय. 1 धाव की मिळवली. दुसरा धावाचा प्रयत्न होणार नाही. रिस्क फ्री क्रिकेट पाहायला मिळत आहे. पुन्हा मिळाली एक सिंगल. 62 62 धावा धावसंख्या फलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना विनर वर्सेस विनर या टीम मध्ये फायदा असा आहे की हरले तरी एक चान्स आहे, आणि पहिली टीम जी हरणारी टीम आहे तिला नो चान्स आहे. तिला दुसरी मॅच जिंकणंच आहे. इथे हरली तरी एक मॅच आणखीन संधी आहे. त्यामुळे हा फायदा आहे दोन्ही टीमला. ओ प्लेड ऑन, स्विंग अँड मिस. अतिरिक्त गतीमध्ये प्रकाश फोडेला बीट केलाय. गोलंदाजाची कमाल आणि कुवर्ड कमबॅक पाहायला मिळालं. 62 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. असं कमबॅक करणं देखील गरजेचं असतं. ज्या वेळेस अगदी बघितलं तर किशोर दसाडेला ऑफ स्ट्राईकला गेल्यानंतर धावांचा ओघ बघितलं तर थोडा कमी होत असतो, कारण प्रकाश फोडेची हार्ड हिटिंग ॲबिलिटी आतापर्यंत बघितली तर ते तंत्रशुद्ध फलंदाज असल्यामुळे त्याची हाय बॅकलिप कमी असते आणि त्यामुळे षटकार हे कमी येतात. परंतु किशोर दसाडेला जेव्हा स्ट्राईकला असतील त्या वेळेस षटकार किंग म्हणून त्यांना का ओळखलं जातं, कारण त्यांची ॲबिलिटी ही हाय बॅकलिफ्ट आहे. ज्यावेळेस पदलालित दाखवत असतात पुढे येऊन षटकार ते आतापर्यंत ठोकलेत. लेजेंडरी क्रिकेटर संतोष अधिकारी म्हणजे उर्फ जॉन्टी या नावाने ते प्रसिद्ध होते. आमचे पाटील सर त्यांना जॉन्टी म्हणायचे. संतोष अधिकारी साहेब आपण व्यासपीठावर या, आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल. व्यासपीठावर आमचे लाडके वेखंडे दादा आलेले आहेत. मी या ठिकाणी विनंती करेल परशुराम पोकळा यांना की आपण वेखंडे दादांचा यथोचित मानसन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण करूया स्वागत. ओ इनसाइड आउट वर शॉट, 4 धावा मिळतील. इथे पुढे आले, त्यानंतर ऑन साइडला लेफ्टेड ऑन ड्राईव्ह आला मिळाली आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. लॉंग क्षेत्रामधून आला चौकार. वेखंडे दादांचा या ठिकाणी होतो यथोचित मानसन्मान. आमचे वेखंडे दादा हे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात. ज्ञानेश्वर दादा यांचे बंधू आहेत आणि या कुटुंबाने देखील क्रिकेटची भरपूर सेवा दिली आहे. परशुराम पोकळ यांच्या माध्यमातून त्यांचा होतो यथोचित मानसन्मान. त्यानंतर संतोष अधिकारी साहेब हे देखील व्यासपीठावर आलेत. त्यांचा देखील यथोचित मानसन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. इथे दिशा दिली. 4 धावा पुन्हा मिळतील. 4 आणि फक्त 4च धावा मिळतील, कारण या 4 बहुमूल्य धावा ऍड होतील स्कोर कार्डवर. संतोष जे अधिकारी आमचे उर्फ जॉन्टी यांचा देखील यथोचित. 13 चेंडूमध्ये 50 लागली आहे. किशोर दसाडे बॅट वरती करा. सर्वाधिक फास्ट जलद 50. 12 मध्ये युवराज सिंगने 50 केली होती. 13 मध्ये कोणी केली आहे तर किशोर दसाडे डिस्ट्रॉयर दसाडे. आमच्या जॉन्टींचा देखील या ठिकाणी यथोचित मानसन्मान होतोय. थँक्यू व्हेरी मच. आपण या व्यासपीठावर आलात, या स्पर्धेसाठी आलात. लवकर आले असते तर 40+ क्रिकेट तुम्हाला खेळायला भेटलं असतं.
70 झाल्या. एक गडी बाद 70. 5वी ओव्हर प्रगतीपथ असताना गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. हर्षल बॅकफुटला गेले, पूल गेला. 6 मिनिट. व्हॉट अ शॉट. चालता चालता बोलता बोलता एखादी कहाणी लिहिली गेली तर त्या कहाणीचा हिरो कोण असेल तर किशोर दसाडे. काय जबरदस्त ब्लॉकबस्टर. छावा चित्रपट जसा ब्लॉकबस्टर झालाय तसा खुशी 11 टाकले टीमचा किशोर दसाडे हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर करतोय. दावा झाल्या 76. आणखीने किती मारावे, किती द्यावे. देणाऱ्यांनी देत जावे, किशोर दसाड्यांनी घेतच जावे आणि प्रेक्षक राजांनी आनंद, फक्त आनंद घ्यावा. खुशी 11 टाकणे टीमसाठी आणखीन एक षटकार. या षटकाराने दावा झाल्या 82. आक्रमण आणि फक्त आक्रमण. ओ खाली राहिलाय, खाली राहिलाय. आना आना आणि हिट नाहीये. हिट झालेला नाही, बचावले गेले. ऍक्सिडेंट होता होता राहिलाय. ज्यावेळेस कॅच ड्रॉप झाली होती त्यावेळेस धावा देखील फार कमी होत्या आणि धावा आता बघितल्या तर धावा झाल्या 83. 6 धाव्यांवर असताना कॅच ड्रॉप झाली होती आणि आता मात्र 83 लागले गेल्या. यावेळेस चेंडू जाऊ दिला. नो बॉल. क्रिजच्या बाहेर पिचिंग केलेला आहे. नो बॉल. फ्रीट असेल. धावसंख्या धावफलकावर या एक्स्ट्रा स्वरूपात धावेनी 84 धावा झाल्यात. एक गडी बाद 84. 5वं षटक प्रगतीपथ असताना अजूनही अगदी बघितलं तर एक षटक बाकी असणार आहे या ओव्हर नंतर. फक्त ग्लान्स केलाय. फाईन लेग झोन मध्ये 17 टीम मध्ये असतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरा असेल. फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि दुसरी धाव कंप्लीट. कारण स्ट्राईक मात्र या ओव्हर नंतर कोणाला मिळेल तर किशोर दसाडे मिळेल. 5वं षटक समाप्त झालं. 6 चेंडूंचा खेळ इथून येणं बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 86. एक गडी बाद 86 धावा धावसंख्या फलकावर. स्ट्रेट ड्राइव्ह आणि आणखीन एक कॅच ड्रॉप केली आहे. 4 धावा मिळतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणखीन एक चौकार. 86 आणि धावा झाल्या 90. मुझे पहचानो कहां से आया. आगमन झालेला आहे आमचे सर्वांचे लाडके लक्ष्मणजी
फळे जे क्रिकेटसाठी भरपूर प्रेम व्यक्त करत असतात. लक्ष्मणजी फळे साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 100 रुपये लागले गेलेत. फुलटॉस आणि आल्या स्वागत केले षटकाराने. लक्ष्मणजी फळे यांची पदपावले काय म्हणावी, स्फुरण आणि प्रेरणा देणारी असावी. शब्द त्यांच्या तोंडातून निघाले की 100 रुपये आणि तिथे प्राप्त देखील केले. जबरदस्त क्रिकेट किशोर दसाडे आयकॉनिक इनिंग इथे सादर करत असताना 73 धावांवर एकट्या पोहोचलेत. 18 मध्ये 73 धावा केल्या गेल्यात. काय बॅटिंग केली आहे, तुफान. एक गडी बाद 96 धावा पार केल्यात. आणि आतापर्यंत किशोरची षटकार झाली किती, तेवढे त्यांना 100 रुपये प्राप्त. 7 षटकार म्हणजे 700 रुपये. आणखीन एक 8वा षटकार. फक्त पुढे येत आहेत, बॅटचा फेस ओपन करतायत, टायमिंग करतायत आणि विथ द टायमिंग चेंडू लॉंगर क्षेत्राच्या पलीकडे पाठवतायत. आमच्या आदिवासी शाळेच्या दिशेने ठोकलाय. बहुमूल्य, भरपूर लांब, भरपूर उंच षटकार आणि 100 पार झाले. एक गडी बाद 102. बागफुटला गेला, मिड विकेट झोन मध्ये झेल आला. आता प्रशांत पकडणार नाही. प्रशांतच्या डोळ्यावर आला सूर्य किरण. देवाच्या मनातही असावं की किशोर दसाडे शेवटच्या चेंडूपर्यंत राहावा. देव तारी त्याला कोण मारी, देवानेच तारलंय. 3 कॅच त्याचे सोडले गेले. धावा झाले 104. चेंडू शिल्लक आहे 2. प्रणयवर देखील आक्रमण केलं. प्रणयला देखील 18 धावा कुठल्या गेल्या 4 मध्ये. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. एक मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव कंप्लीट नाही होणार. प्रकाशला परतावं लागेल. प्रकाश फळेने ही विकेट सॅक्रिफाईस केली आहे. किशोर दसाडेला स्ट्राईकवर आणलंय. धावा झाल्या धावसंख्या फलकावर. आता येणार बॅटिंग मार्गवर रवींद्र फळडे. ऍडव्होकेट धावण्यासाठी आलेत. उसेन बोलचा रेकॉर्ड तोडतील ऍडव्होकेट रवींद्र फळडे. चला आता धावा द्या. शेवटचा चेंडू आहे. 100 रनांची पार्टनरशिप दिली आहे. मला वाटतं या मैदानावर 3 जणांची 100 रनांची पार्टनरशिप झाली. गौरव पस्टे आणि सागर सोकांडे पहिली 100 रनांची पार्टनरशिप. समीर शिंदे आणि यश पस्टे यांच्या माध्यमातून दुसरी 100 रनांची पार्टनरशिप आणि प्रकाश फळडे आणि किशोर दसाडे यांची तिसऱ्या जोडीची 100 रनांची पार्टनरशिप. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आलाय. 106 धावा धावसंख्या फलकावर. खूप मोठा टार्गेट. आतापर्यंत 6 षटकांमध्ये 100 पार आणि 100 पार करून अगेन्स्ट द रन बॉल चेस झालेलं नाही. इतिहास घडेल. पुढे आले होते. डॉट बॉल आलाय. 106 झाल्या. 107 36 चेंडू मध्ये करावे लागतील. खूप मोठा टार्गेट. सह्याद्री पर्वत 22 चेंडू मध्ये 82 धावा. नाबाद. काय खतरनाक क्रिकेट खेळलं गेलं. जाता जाता किशोर दसाडे बॅट एकदा वरती करा आमच्या कॅमेऱ्याच्या दिशेने. किशोर दसाडे बॅट वरती करा कॅमेऱ्याच्या दिशेने. क्या बात आहे. क्षणचित्र टिपायचे आहेत. बहुमूल्य, अमूल्य, अविस्मरणीय खेळी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात खतरनाक खेळी आज त्यांनी या क्रिकेटच्या मनपटलावर डोकाम विभागीय प्रीमियर लीग पर्व पहिलं 2025 डोकाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भूमी 11 नाही खुशी 11 दाखणे टीम साडी अफलातून इनिंग. दादा चौधरी उपाध्यक्ष गुरुनाथ रसाळ. त्यानंतर आमचे लक्ष्मणजी फळे साहेब हे देखील व्यासपीठावर आलेत.
क्रीडा समीक्षक आहेत, क्रीडा रसिक आहेत. त्यानंतर आमचे जुने जाणते जॉन्टी या नावाने प्रसिद्ध, कारण जॉन्टी रोड सारखी फिल्डिंग करणारे साकुर्लीचे आमचे संतोष अधिकारी साहेब हे देखील व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. काही खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू. त्यानंतर मायक्रोफोनवर मी पुण्याच्या एकदा आमंत्रित करेल. मॅच गाव तसं चांगलं, देश तसा वेश करावा, आणि ही मॅच देखील जशी आहे तसं आवाज देणारे सर्वांचे लाडके परशुराम पोकळा. थँक्यू. नुकताच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आमचे लाडके पिंटू दादा यांचं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. पिंटू दादांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रण देतोय. कल्पेश निमसे आपण पिंटू दादांचं यथोचित मानसन्मान करायचंय. मायची उपदर्शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन कल्पेश निमसे आपण पिंटू दादांचं स्वागत करायचंय. आणि त्यानंतर व्यासपीठावर हे दोन्ही गावचे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आमचे लाडके लक्ष्मणजी फडे साहेब यांचा देखील यथोचित मानसन्मान मी स्पर्धेचे उपाध्यक्ष गुरुनगर सर यांना करायचे. पहिला चेंडू बाप रे बाप, लांबच लांब सुरू झालाय वाघ, आणि या वाघाच्याही दाताला रक्तच लागलेलं असतं. जेडी ठोकलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावर साधा बा. दुसऱ्या बाजूलाही किशोर दसाडे, एका बाजूला आयकॉन किशोर दसाडे, दुसऱ्या बाजूलाही आयकॉन किशोर दसाडे. एक किशोर दसाडे लेजेंड, दुसरा जेडी बारीक बारीक बडे मिया छोटी मिया सुभानल्ला, तो पण काही कमी नाहीये. तो जर टिकला तर या 100 धावा चेस तो करू शकतो, कारण तोच करू शकतो, इतकी क्षमता त्याच्यामध्ये आहे. निबलवाड्याच्या मैदानावर मी प्रथमतः त्याला बघितलं होतं, काय बॅटिंग केली होती, सवो की पवो करून ठेवलं होतं सगळ्या टीमच्या खेळाडूंना, गोलंदाजांना. एनपी स्पोर्ट्स संघामध्ये ओपन क्रिकेटमध्ये ते देखील खेळत असतात हे आम्हाला माहिती आहे, कारण अंडर-20 मध्ये ज्यावेळेस मी वालशेचा चषक केला होता तिथे मी या खेळाडूला पाहिलं होतं. फुलटॉस त्रिपुराचित आणि सगळ्यात मोठी विकेट, काय जबरदस्त. अशोक पडे यांच्याकडनं या विकेटसाठी त्रिपुराचीसाठी 100 रुपये. जबरदस्त, सगळ्यात मोठा खेळाडू, बिग फिश कॉड इन द ट्रॅप, आणि त्याला उडवलं त्रिपुराचित, दांडी गुल केले.
रवींद्र फळे यांनी जर कॅच पकडली तर विश्वनाथ महाले मित्रवर्य प्रेम यांच्याकडनं 500 रुपये. रवींद्र ऍडव्होकेट उपसरपंच फळे. शॉट आपले समोरच्या लॉफ केलाय. बॅकफुटवर जाऊन सुभाष इंजिनियर पाडेकर त्यांनी देखील ठोकलाय षटकार. हम भी किसी से कम नहीं, ईट का जवाब पत्थर से. एक गेला तरी काय झालं, आम्ही अजून बाकी आहोत. 10चे 10 खेळाडू असे हिटर आहेत. दुर्वांक स्पोर्ट्स क्लब जय बजरंग डेने या टीमकडे देखील असे खेळाडू आहेत. निलेश पाडेकर चांगला खेळाडू आहे. प्रशांत देशमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. सुभाष इंजिनियर पाडेकर. चेंडू कडक झालाय, वातावरण कडक झालंय. लगातो 6, कारण ज्या वेळेस कनेक्ट झाले त्यावेळेस षटकार आलेत आणि ही मॅच षटकार खेळूनच जिंकली जाणार आहे. जेवढे षटकार लागतील तेवढी मॅच जवळ जाणार आहे. आणि डेनेकरांना ही मॅच जिंकायची असेल तर फक्त 6 आणि 6 आणि फक्त षटकारांचाच आतिषबाजी पाऊस पाडावा लागेल. 2 षटकार जर आले, एक षटकार आला होता जेडीच्या बॅटमधून, दुसरा षटकार आलाय सुभाष इंजिनियर पाडेकरांच्या माध्यमातून. गोलंदाजाची इथे दमछाक होणार आहे. गोलंदाजाला इथे बक्षलं जाणार नाही, कारण एक एक खेळाडू इथे जो येतोय तो खतरनाक माइंडसेटने येत आहे. आर किंवा पार. एक गडी बाद 12. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना लेग लॉन्च करत असताना क्लिकर 1. काय जबरदस्त चेंडू फ्लाय होतोय डीप बॅकवर्ड लॉंग लेगला. 4 धावा. 12 धावा संख्या पोहोचली 16 क्रिकेट. जबरदस्त क्रिकेट. मॅच संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. ओ पडले या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि गुड फिल्डिंग. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. मिळाल्या. 3 धाव्यांनी धावसंख्येपर्यंत पोहोचले. 16 वरनं 19 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूमध्ये 19 धावा कुठल्या गेल्यात. प्रति षटकामागे आपण बघितलं तर आस्किंग रन रेट 19 किंवा 20च्या आसपास राहणार आहे. छोट्या बॅकलिपने फक्त प्लेसमेंट केली. 1 मिळाली आणि डायरेक्ट हिट करू शकलेला नाहीये. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकात धावा कुठल्या गेल्या तब्बल 20. चेंडूमध्ये 87 धावा. 30 चेंडूमध्ये 87 धावा अजून करायच्या आहेत. धावसंख्या फलक अशक्य नाहीये. क्रिकेटच्या मनपटलावर आपण बघितलं तर कोणती धावसंख्या ही सेफ नसते. ओ मिस्ता निघाले, परंतु गॅप सिलेक्शन चांगलं पाहिलं मिळालं. चेंडू सीमारेषेचा भेद घेणार काउ कॉर्नर झोन मध्ये. केशव भेरे आले आणि केशव भेरेंच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं गेलं प्रशांत देशमुखच्या माध्यमातून. एफर्टलेस चौकार.
24 धावा धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट. ऑन साइडला पुन्हा पूल गेलाय. पॉवरफुल चौकार बॅक टू बॅक. एका बाजूला सुभाष इंजिनियर पाडेकर षटकार किंग तर दुसऱ्या बाजूला चौकार किंग पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. डेनेकरांनी सांगितलंय की जब तक ये मैच रहेगी हम भी आपको नहीं छोड़ेंगे. चौके चौकों की बौछार देखने को मिल रही है. अभी तक बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिल रही है. अच्छी गेंदबाजी के ऊपर हथौड़ा. चौकों की बौछार अभी तक देखने को मिल रही है. काय जबरदस्त क्रिकेट. 24 वरनं धावसंख्या पोहोचली 28. 2 ओव्हरमध्ये खुशी 11 टाकणे टीमच्या होत्या 36. ही लाईन चांगली आहे की नाही पंच निश्चित करतात. बॅट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पिच केला जातोय. एकोणतीस झाल्या. एक गडी बाद 29 धावा. पुढे आले. मिस टायमिंग. जेल उडालाय आणि कॅच ड्रॉप केली आहे आणि कॅच ड्रॉप केली आणि रनआउटची संधी करणार. सुभाष इंजिनियर पाडेकर भरपूर मध्ये होते. तिथे जरी थ्रो केला असता तरी देखील अंडर प्रेशर कॅच होती. कारण पहिल्या ओव्हर मध्ये जे आक्रमण केलं गेलं होतं कदाचित ती मानसिकता असावी. त्यामुळे ही कॅच अंडर प्रेशर सुटली गेली आहे. ज्या ज्या वेळेस कॅच सुटल्या गेल्या त्या खेळाडूने इतिहास घडवलाय. पहिल्या इनिंग मध्ये किशोर दसरडेची कॅच सुटली. 6 रनांवर त्यांनी 100 पार करून दिली. आता प्रशांत देशमुखची कॅच सोडली गेली आहे. ही 100 चेस देखील करू शकतो. यावेळेस ड्राईव्ह केले. एक मिळाली. प्रकाश तिवरे असतील लॉंग क्षेत्रामध्ये. गुड फिल्डिंग. एक धाव प्राप्त झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. सुभाष इंजिनियर पाडेकर आलेत. चांगल्या टच मध्ये. दोन्ही खेळाडू खूप अनुभवी आहेत. अगदी बघितलं तर सुभाष इंजिनियर पाडेकर तर भरपूर अनुभवाची शिदोरी. या खेळाडूच्या बॅटमध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार देखील लागले गेलेत दसईच्या मैदानावर. मिस टायमिंग. विकेट कीपर चपाटी मागे आणि कॅच पकडली गेली. सुंदर कॅच पकडली गेली आणि सगळ्यात मोठा खेळाडू जो मॅन इन फॉर्म होता या मॅचला खुशी 11 टाकणे टीमच्या दृष्टीने दूर घेऊन चालला होता त्या खेळाडूला इथे जाळ्यामध्ये अडकवलं आणि सगळ्यात मोठी विकेट असेल जेडी नंतर बिग विकेट इज डाऊन. आणखीन एक कॅच पकडली जाणार. शॉर्ट पॉइंट लेग झोन मध्ये आल्या मंगेश भोईरला परतावं लागेल. मंगेश भोईर जे बेलवलीचे खेळाडू होते ते परतलेत. कॉल करण्यासाठी पहिल्या मॅच मधील लुझर टीम, दुसऱ्या मॅच मधील लुझर टीम म्हणजेच आपण ओवी स्पोर्ट्स क्लब कांबे संघाचे कर्णधार आणि तदनंतर छत्रपती स्पोर्ट्स क्लब निबलपाडा. पहिली मॅच हरणारी टीम विपक्ष दुसरी मॅच हरणारी टीमने टॉस करण्यासाठी यायचंय.
चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. नाणेफेकी टॉस बॉक्स मध्ये मी परशुराम पोकळ यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कव्हर करा. मयूर पडवल आलेत. प्रकाश तिवरे गोलंदाजी मार्कवर आलेत. प्रकाश तिवरे आपल्या हाईटचा नेहमी वापर करत असतात. अगदी बघितलं तर रिवर्स खूप चांगला करतो. ज्यावेळेस जुनी बॉलिंग म्हणजे जुना चेंडू होतो 2-3 ओव्हर झाल्यानंतर तर स्पेशली रिव्हर्सिंग साठी ओळखले जातात. अगदी शाईन गेली चेंडूची आणि त्यानंतर चेंडू चांगला वळवतात. आणखी एक विकेट. आता मात्र विकेटची छडी लागली आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स विकेट किपरच्या पाठीमागे. स्कोर होती विकेट. 3 कॅचेस पकडल्या गेल्यात. एक स्लिप मध्ये, एक लेग स्लिप मध्ये, एक विकेट किपरच्या माध्यमातून सगळे बहुमूल्य खेळाडू बाद झालेत आणि एक त्रिफळाचीत. डॅशिंग कार्यवाही कार्यवाहक सुबक सुंदर स्वच्छ निर्मळ मोहन घोडांबे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. अपर स्लाइस करायला गेले होते. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. प्रकाश तिवरे या खेळाडूच्या माध्यमातून प्रकाश तिवरे जे अगदी बॅटने स्लाइस केला. त्या ठिकाणी चेस चालू चेंडू सीमारेषेच्या बाहेर शॉर्ट टर्नमॅनला बीट केला आणि डीप टर्नमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. ओव्ही स्पोर्ट्स क्लब कांबे संघाच्या कर्णधार आलेले नाहीत. ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस ही लाईन पंचांनी निर्देशित केली. व्हाईट बॉल असेल. 4 गडी बाद 37 अशी धावसंख्या दाखल आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना केशव प्रकाशने टॅप केलाय आणि इथे चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. मिड ऑफला होते. मिड ऑफला आपण बघू शकतो. वाईडिश मिड ऑफला त्या ठिकाणी इथं या सर्कलमध्ये इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. नाणेफेकीचा गोल करण्यासाठी मी डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी मोहन गोडांबे मी यांना विनंती करेल की टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊन नाणेफेकीचा गोल करायचा आहे. त्रिफळाची 6वी विकेट गेली. हॅट्रिकची संधी असेल. प्रकाश तिवरे आग ओकतोय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. मी सांगितलं होतं की जुना चेंडू झाल्यानंतर तो रिव्हर्स करत असतो. आतमध्ये चेंडू आणण्याची क्षमता गती आहे आणि त्या गतीमध्ये त्रिफळाची. टॉस बॉक्स मध्ये आम्ही पाहतोय मोहन घोडांबे. हॅलो हॅलो. ओव्ही किंग 11 कांबे यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय तुमचा? फलंदाजी निर्णय घेतलेला आहे.
18 चेंडू आणि 69 धावा. ज्यावेळेस 100 धावा ज्यावेळेस लागतात धावफलकावर त्यावेळेस एक मानसिक दडपण असतंच, किती चांगली टीम असो. कारण काल आपण इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची आपण गेम बघितली. ऑस्ट्रेलियाने सुरुवात इतकी चांगली केली होती. ट्रॅव्हिस हेड खेळत होता, 33 मध्ये त्याने 38 धावा बनवल्या होत्या आणि त्यावेळेस असं वाटलं की ते 350च्या आसपास करतील, परंतु त्यांनी कॉन्सन्ट्रेशन घालवलं, मध्ये विकेट्स घालवल्या आणि जो स्कोरबोर्ड 350चा होणार होता तो 265 वर राहिला. आणि इंडियन क्रिकेट आता अशी चालू आहे की पहिल्या बॅट्समन पासून तर शेवटच्या 6 नंबर पर्यंत सगळे फॉर्म इन्फॉर्म आहेत. या कंडिशन मध्ये चांगले खेळत आहेत, त्यामुळे 265 धावा ज्या निबलपाडा संघाला जर बघितल्या आपण तर त्या कमी वाटत आहेत. त्या 265 धावा इंडियन टीमला देखील कमी वाटल्या आणि त्यांनी सहजरित्या पूर्ण केल्या. चेस मास्टर कोहली खेळला, त्याला साथ दिली श्रेयस अय्यरने आणि फिनिश करण्यासाठी त्या ठिकाणी आपण बघितलं तर प्रत्येकाने 20-20, 30-30 धावा करून दिल्या आणि ती मॅच आपण सहज जिंकलो. या ठिकाणी लॉफ केलाय, 4 मिळतील. कडक जागा आहे आणि लॉंग क्षेत्रामध्ये खुशी 11 टाकणे टीम चे 15वे नव्हे तर 14वे खेळाडू फिरकीचा जादूगर राजेश फळे, नरेश चौधरी हे 15वे खेळाडू आहेत. 12वे खेळाडू तर 12वे तर इकडे आहेत आमच्या समेत. आम्ही काउंटिंग मध्ये 42 झाल्या. किशोर आहेत गोलंदाजी मार्कर. हो, इथे ही लाईन ऑफ स्टंपच्या अगदी मधोमध ठेवली गेली. आपण बघितलं तर ऑफ स्टंप असेल त्याच्या जवळपास लाईन ठेवली अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजाला त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्यामध्ये यशस्वीरित्या त्यांनी थांबवलं गेलं आणि आतापर्यंत बघितलं तर ज्यावेळेस लाईन चांगली टाकली गेली त्यावेळेस फलंदाजांना समस्या जाणवली. यावेळेस पूल केलाय, पूल करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. गुड फिल्डिंग, एकच मिळणार. 42 पर्यंत धावसंख्या झाली 43. टार्गेट 107 धावांचं आहे. 8 ओव्हर असतं तर आपण एकंदरीत ही मॅच अजूनही असते असं विचार करू शकलो असतो, परंतु 6 ओव्हरमध्ये 107 धावा 100 पार झाल्यानंतर चेस होणं कुठल्या पण मैदानावर असो कठीण आहे. आणखीन एक चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन, बॅट्समन खेळायला गेले होते. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. पाय आणि बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. स्लोवर 1, गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक हा ना आणि इथे रनआउटची विकेट. भरपूर शॉट राहिले, फ्रेम मध्ये पण नव्हते. चला नवीन खेळाडू लवकर या. आणखीन एक विकेटचं पतन सातत्याने. मला वाटतं आता विकेट गेलेली आहे किती नंबरची? 8.
आणखीन एक विकेट 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 विकेट. पत्त्यांचा बघा कोसळावा तसं या रण बॉल चेस मध्ये खूप मागे राहिली आहे. आणखीन एक आणि मला वाटतं ऑल आउट टीम झालेली आहे. डेनी टीम अभिनंदन. खुशी 11 ढाकणे टीम तुम्ही क्वालिफायर मॅच साठी लागू झालात. एक मॅच तुम्हाला जिंकायची आहे आणि तदनंतर ट्रॉफीच्या यादीमध्ये तुमचं